नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील काही भाविक हे विरार येथील जीवदाणी मातेच्या दर्शनासाठी जात होते। या भाविकांच्या जीपचा आणि टेम्पोची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 3 जण ठार झाले आहेत तर 7 जण जखमी झाले आहेत। हा अपघात सोमवारी संध्याकाळी 7च्या सुमारास झाला। मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात गंगूबाई दशरथ कोरडे, निवृत्ती गणपत पागे, सुंदराबाई निवृत्ती पागे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर आणखी 7 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आंबेगण येथील काही भाविक हे विरार येथील जीवदाणी मातेच्या दर्शनासाठी जात होते। यावेळी त्यांच्या गाडीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। हे सर्व भाविक दर्शनासाठी जात होते, मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला। त्यांची जीप ही पालघर येथे जव्हार विक्रमगड मार्गावरील वाळवंटा येथे डॉन बॉस्को स्कूल समोर आली असता एका भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने त्यांच्या जीपला समोरून जोरदार धडक दिली। ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेत संपूर्ण जीपचा चक्काचूर झाला आहे तर टेम्पोचे देखील मोठे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाचे दृश्य भयावह होते। पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलवत जखमी आणि मृत नागरिकांना जव्हार येथील रुग्णालयात दाखल केले।